नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभम इंगोले आपलं सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहे कांदा या पिकामध्ये। आणि कांदा या पिकामध्ये आता साधारण जवळपास या कांद्याला आता तिसरा महिना चालू झालेला आहे आणि याला लागवड करून साधारण 80 दिवस कंप्लीट झालेले आहेत। आणि या अवस्थेत आपण बघू शकता इथे भरपूर प्रमाणात याला जे फुलाची धारणा आहे ती होऊन राहिलेली आहे। तर अशा कंडिशनमध्ये शेतकरी बांधवांनो, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा एक प्रश्न असतो की आपला जो कांदा पीक आहे याच्यावर जी मधुमाशी आहे किंवा जी आपली मोहळाची माशी ती बसणं अगदी बंद झालेलं आहे। तर त्याचं मुख्य कारण म्हणजे शेतकरी बांधवांनो, याच्यावर असलेली कीड, जसे की रसतोषक किडी असतात याच्यावर, जसं की थ्रिप्स झालं, फुलकिडे, आणि त्याच्यानंतर याच्यावर येणारी प्रमुख कीड म्हणजे इतर जे मावा झालं, तुडतुडे झालं, अशा प्रकारच्या रसतोषक किडीमध्ये याच्यावर चिकटा हा रोग येतो। आणि चिकटा रोग आल्यानंतर याच्यावर जे आपल्या मधमाशा आहेत यांचं येण्याचं प्रमाण कमी होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवांनो, आपलं जे कांदा पीक आहे, कांदा पिकामध्ये आपण विविध फुला झाडांची जर लागवड केलेली नसेल पहिले, तर तरी देखील याच्यावर जे मधमाशांचं प्रमाण आहे ते आपल्याला कमी दिसून असते। आणि तिसरं कारण म्हणजे शेतकरी बांधवांना याच्यात एक मकरकंद म्हणजेच आपण ज्याला नेक्टर म्हणतो, जे की मधमाशांचं खाद्य असते, याचं प्रमाण देखील कमी झाल्यामुळे याच्यावर मधमाशा येणं बंद होतात। तर शेतकरी बांधवांनो, आता फुलझाडाची लागवड आणि ती तर आपल्या हाती नाही, परंतु आपल्या हाती जे याच्यावरचा येणारा चिकटा रोग आहे आणि जे याच्यावर जे मकरकंदाची कमतरता आहे, या दोन्ही गोष्टी आपल्याला कशा प्रकारे भरून काढता येतील त्याची मी आपल्याला उपाययोजना सांगणार आहे। सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो, याच्यावर जो चिकटा रोग येतो याचं जर नियंत्रण करायचं असेल तर या अवस्थेत आपल्याला जैविकरित्या करायचं आहे। तर याच्यात आपल्याला काय करायचं आहे शेतकरी बांधवांनो, प्रति एकर 1 किलोच्या हिशोबात आपल्याला कोणत्याही ब्रँडेड कंपनीचं जे व्हर्टिसिलियम लॅकेनी असते किंवा बिव्हेरिया बॅसियाना झालं किंवा आपलं मेटारायझियम झालं किंवा हिट्रोहॅबिटस इंडिका, हे एंटापॅथोजेनिक निमॅटोडे, अशा आपल्याला जैविक कीटकनाशकांचा उपयोग करायचा आहे। आणि ही फवारणी आपल्याला सायंकाळी 4च्या नंतर किंवा सकाळी 10च्या अगोदर करायची, जेणेकरून आपले जे मधुमाशा असतील ह्या देखील डिस्टर्ब होणार नाहीत। आणि हे या फवारणीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं विलायची असते आणि गावरान मध असते ते देखील आपल्याला या फवारणीत घेतलं तर जास्तीत जास्त आपल्याला फायदा दिसून येईल। त्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो, आपल्या कांदा पिकावर जे मकरकंद आहे, ज्याला आपण नेक्टर म्हणतो, याचं प्रमाण जर आपण वाढवलं तर निश्चितपणे त्याला खाण्यासाठी मधमाशी ही आपल्या फुलावर येऊन बसेल। तर त्याच्यासाठी काय करायचे शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे पोटॅश अन्नद्रव्य आपल्याला आपल्या कांदा पिकात काय हवं आहे की हे जे पोटॅश असते, पोटॅशमुळे आपले जे फूल असते, फुलातला जो मकरकंद ज्याला नेक्टर म्हणतो त्याचं प्रमाण वाढते। आणि हे जे पोटॅश असते, हे पोटॅश अपटेक करण्यासाठी आपल्याला प्रमुख अन्नद्रव्य घटक लागतो, तो म्हणजे नत्र, ज्याला की आपण नायट्रोजन म्हणतो, हे देखील आपल्याला लागतो। तर आपल्याला काय लागते, पोटॅश, नंतर नायट्रोजन। आणि हे जे अपटेक केलेलं पोटॅश आहे, नायट्रोजनच्या सहाय्याने जे अपटेक केलेलं पोटॅश आहे, हे पचवण्यासाठी आपल्या झाडाला काय लागते, ते लागते आपल्या झाडाला आपलं कॅल्शियम। तर कॅल्शियम हे अन्नद्रव्य देखील आपल्याला हे जे नेक्टर आहे याचं प्रमाण वाढवण्यासाठी लागते। तर आपल्याला काय करायचं आहे शेतकरी बांधवांनो, प्रति एकर आपल्याला काय करायचं आहे, जवळपास नत्रयुक्त खताचा जो ग्रेड आहे किंवा नत्र आणि पोटॅशयुक्त खताचा ग्रेड प्रति एकरासाठी आपल्याला 5 किलो घ्यायचा आहे, जो की 13-0-45 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट या नावाने येतो। किंवा प्लेनमध्ये जरी आपण नत्रयुक्त खताचा एखादा ग्रेड घेतला, 19-19 झालं, तो प्रति एकरासाठी 2.5 किलो, आणि पोटॅशयुक्त खताचा ग्रेड प्रति एकरासाठी आपल्याला 2.5 किलो या हिशोबाने आपल्याला घ्यायचं आहे। जसं की 0-0-50 झाला असा पोटॅशयुक्त खताचा ग्रेड झाला। आणि कॅल्शियम सध्याच्या परिस्थितीत आपल्याला ऑक्साईड फॉर्म्युलेशनमधलं किंवा चिलेटेड फॉर्म्युलेशनमधलं कॅल्शियम आपल्याला प्रति एकरासाठी जवळपास 250 ते 500 मिलीच्या हिशोबात घ्यायचे। आणि ही आळवणी आपल्याला सगळे एकत्र करून आपल्याला देखील करता येईल आणि वेगवेगळी देखील करता येईल। तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांना आपण आपल्या फुलातील जे मकरकंद आहे याचं प्रमाण वाढवून जास्तीत जास्त आपल्या कांदा पिकावर मधमाशांचं प्रमाण वाढवू शकता। तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।